Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So for the academic year 2020-21 for the final year diploma electrical student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and this practical is conducted by Mrs. A. Kekere. So welcome to our practical session. So there are total 12 practicals which we are going to deal with. So up till now we have covered practical number 1, 3rd, 5th, 7th, 8th, 9th, 10th, and in today's session we are going to cover practical number 11, prepare an energy audit report, phase 2. Okay, so practical significance. During this stage, a qualitative investigation of the building and the installations is performed and the findings are tabulated in a specific form. This data collection along with the instantaneous sampling of measurements helps to find energy use and thus leads to the knowledge of energy balance of the building. So, आपण हे जे प्रॅक्टिकल बघतोय म्हणजे ज्या प्रिव्हियसचं प्रॅक्टिकल होतं प्रिपेअर अँड एनर्जी ऑडिट रिपोर्ट फेज 1. सो आत्ता आपण ह्या सिच्युएशन म्हणजे ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आपण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा आपलं इन्स्टिट्यूटसुद्धा सुरू नाही आहे राईट. सो हे प्रॅक्टिकल आपल्याला करता येत नाही बट येस त्या प्रॅक्टिकलसाठी काय काय आपल्याला लागतं, कुठले फॉर्मॅट्स आहेत एनर्जी ऑडिट रिपोर्टचे किंवा कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला लागते टू कंडक्ट एनर्जी ऑडिट, तर ते आपण ह्याच्यामध्ये बघतोय सध्या. ॲक्च्युली आपण हे प्रॅक्टिकल करत नाही आहे, जस्ट वी आर टेकिंग द इन्फॉर्मेशन विच इज नीडेड फॉर कंडक्टिंग द एनर्जी ऑडिट. ओके, सो बिकॉज ऑफ द कोरोना सिच्युएशन वी कांट कंडक्ट दिस प्रॅक्टिकल नंबर 13-14 अँड ऑब्वियसली द लास्ट प्रॅक्टिकल विच इज प्रिपेअर अन एनर्जी ऑडिट रिपोर्ट फेज 3. बट आपण बघू शकतो की त्या प्रॅक्टिकलमध्ये कुठले फॉर्मॅट लागतात आपल्याला एनर्जी ऑडिट करण्यासाठी, कारण एनर्जी ऑडिट हे एक प्रॅक्टिकल किंवा 2-3 प्रॅक्टिकलमध्ये संपत नाही. इट इज अ लॉंग प्रोसेस. मिनिमम इट विल टेक 6 months और 1 year फॉर सक्सेसफुल एनर्जी ऑडिट. बट आपण बघू शकतो की एनर्जी ऑडिटला काय काय इन्फॉर्मेशन लागते किंवा कुठले फॉर्मॅट्स लागतात राईट. ॲनालिसिस कसं करायचं हे तर आपण ह्या प्रॅक्टिकल थ्रू बघू शकतो. ओके, सो ह्या प्रॅक्टिकलचं सिग्निफिकन्स काय आहे की ह्या स्टेजमध्ये म्हणजे सेकंड स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये आपण बघितलं की क्वेश्चनर प्रिपेअर करून आपण तिथले जे काय इंडस्ट्री असेल, इन्स्टिट्यूट असेल, वर्कशॉप असेल राईट, तर तिथे आपण सर्टन क्वेश्चन्स विचारून बेसिक माहिती गोळा करू शकतो, दॅट इज डेटा कलेक्शन. आणि काही माहिती आपल्याला मेजरमेंट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मोटरचं लोडिंग असेल, त्याचा करंट, व्होल्टेज, व्हायब्रेशन लेवल, टेम्परेचर, हे आपल्याला काही पॅरामीटर जे असतात ते मेजर करावे लागतात. ओके, सो जो डेटा आपण क्वेश्चनर थ्रू म्हणजे प्रश्न विचारून जो डेटा मिळालेला आहे प्लस मेजरिंग करून जो डेटा मिळालेला आहे तो आपण ह्या फेज 2 मध्ये काय करायचं आहे, टॅब्युलर फॉर्ममध्ये काय करायचं आहे, पुट करायचं आहे राईट. आणि मग आपल्याला बघायचं आहे की कुठे कुठे एनर्जी कन्झर्वेशनच्या अपॉर्च्युनिटीज आपण वापरू शकतो आणि एनर्जी कन्झर्वेशन करू शकतो किंवा एनर्जीचा यूज आपण कसा रिस्ट्रिक्ट किंवा कमी करू शकतो आणि एनर्जी सेविंग कसं अचीव करू शकतो हे सेकंड स्टेजमध्ये आपल्याला कळतं. मीन्स डेटा कलेक्शन, थोडक्यात डेटा ॲनालिसिस आपण म्हणू शकतो सेकंड स्टेजला. सो प्रॅक्टिकल आउटकम, प्रिपेअर अँड एनर्जी ऑडिट रिपोर्ट फेज 2, एनर्जी डेटा ॲनालिसिस. तेच मी आता सांगितलं की जो आपण डेटा कलेक्टेड केलेला म्हणजे प्रश्न विचारून प्लस काही मेजरमेंट केल्यानंतर राईट, तर त्याचं सगळं टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या व्हॅल्यूज असतील किंवा जे मेजरमेंट आलं, डेटा मिळाला आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये एकत्र करायचा आहे अँड देन वी कॅन डू दी ॲनालिसिस ऑफ द डेटा वॉट एव्हर वी हॅव कलेक्टेड. नाव द रिसोर्सेस यूज्ड, डेटा कलेक्टेड थ्रू क्वेश्चनर आहे अँड ऑब्वियसली मेजरमेंट, वेरियस एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक फ्रॉम BEE बुक, म्हणजे आपण जो डेटा केला आहे तो एक लागेल. सेकंड बुक्स लागतील which shows the energy conservation tips and that is BEE book, Bureau of Energy Efficiency book, which is available on online also. Energy efficient apparatus pamphlet म्हणजे LED. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण आपलं होमचं जर घेतलं, सपोज एका रूममध्ये किंवा काही ठिकाणी
जर जुने इनकॅन्डेन्सेंट लॅम्प असतील किंवा फिलामेंट लॅम्प असतील किंवा CFL लॅम्प असतील, राईट. सो ते आता काय झाले, जुने झाले, राईट. दोज आर द ओल्डर वन. मग आपल्याला काय करायचे, ते जर लॅम्प रिप्लेस करायचे असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला काय पाहिजे, जे एनर्जी इफिशियंट लॅम्प आहेत, म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये कुठले आहेत, LED लॅम्प्स, राईट. सो द LED लॅम्प्स आपल्याला काय पाहिजे, पॅम्पलेट्स पाहिजेत की ज्याचं वॅटेज, त्याचं लक्स लेवल म्हणजे ब्राईटनेस लेवल, पॉवर फॅक्टर, करंट रेटिंग हे पाहिजे. सो आपल्याला पॅम्पलेट्स का लागतात, तर आपण सपोज आपल्या घरामधला जर फिलामेंट लॅम्प रिप्लेस करायचा असेल किंवा CFL रिप्लेस करायचा असेल, तर जो रिप्लेस करणार आहे तर त्याच्यासाठी आपण नवीन जो बसवणार आहे लॅम्प, LED लॅम्प बेसिकली, बिकॉज इट इज एनर्जी इफिशियंट, तर त्याची कॉस्ट बघायला पाहिजे. ओके, त्याचं पॉवर कन्झम्पशन बघायला पाहिजे, त्याचा ब्राईटनेस, ह्या मेन गोष्टी आहेत ते बघायला पाहिजे. ओके, आणि मग आपल्याला त्या पॅम्पलेटची गरज पडते की सपोज CFL बदललं तर त्याची LEDची कॉस्ट ऑब्व्हियसली CFLपेक्षा जास्त असणार आहे, पण पॉवर सेविंग कशामध्ये जास्त होतं, LED. ते आपण 1 महिन्याचं बिल किंवा 2 महिन्याच्या बिलामध्ये आपण बघू शकतो की LED बसवल्यानंतर ऑब्व्हियसली तिथे थोडं का होईना कन्झम्पशन कमी होतं आणि ऑब्व्हियसली विल गेट दी लेस बिल, राईट. सो हे LEDच्या बाबतीत झालं. तसंच एनर्जी इफिशियंट अप्लायन्सेस, फॉर एक्झाम्पल वर्कशॉप असेल, इंडस्ट्री असेल, तर तिथं मोटर्स असतील, जुन्या मोटर्स असतील, ओके, तर तिथे एनर्जी इफिशियंट मोटर्स बसवू शकतो. जुने फॅन असतील, रेग्युलेटर्स असतील, जुने इलेक्ट्रिकल रेग्युलेटर, राईट, तिथं आपण इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर बसवू शकतो. सो ह्या काय वेगवेगळ्या एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस आहेत, त्याचं पॅम्पलेट लागेल की जेणेकरून आपल्याला काय म्हणता येईल की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की नाही, जर हे रिप्लेस केलं तर प्रॉपर एनर्जी सेव्ह होतं का, किंवा त्याचा पेबॅक पिरियड जो आपण बघणार आहोत, पेबॅक पिरियड हा कमी पाहिजे. ओके, तर ते आपण थेअरीमध्ये बघणार आहोत, व्हॉट इज पेबॅक पिरियड. अँड नेक्स्ट इज टेक्निकल आर्टिकल्स फ्रॉम द जर्नल्स विच गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द एनर्जी सेव्हिंग. सो ह्या सगळ्या आपल्याला काय लागतील, रिसोर्सेस लागतील. नेक्स्ट, केअर टू बी टेकन और प्रिकॉशन्स टू बी फॉलोड. Check whether all the areas of departments of the industry have been considered for energy conservation. जे काय वर्कशॉप असेल, इंडस्ट्री असेल, इन्स्टिट्यूट असेल किंवा होम असेल, राईट. सो त्याच्या प्रत्येक रूममध्ये म्हणजे जिथं जिथं इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर झालेला आहे ॲज अन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, त्या सगळ्या रूम्स किंवा सगळे डिपार्टमेंट्स किंवा एरियाज कवर झाले हे आपल्याला बघायला पाहिजे. नेक्स्ट, सिलेक्ट इकॉनॉमिकल अँड वायबल एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स कन्सिडरिंग कन्झ्युमर बजेट. म्हणजे आपल्याला कुठल्या कन्झ्युमरचं बजेट बघून आपल्याला कुठले पॉईंट्स त्याच्यात कवर करायला पाहिजेत किंवा कुठले एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस आपण बसवू शकतो त्याचं कॉस्टिंग काढायला पाहिजे आणि ते कॉस्टिंग कन्झ्युमर म्हणजे ज्याचं एनर्जी ऑडिट करतोय त्याच्या बजेटमध्ये बसायला पाहिजे. ओके, नेक्स्ट, consider the safety measures while suggesting the energy conservation. ओके, सो मेजर्स काय काय घ्यायचे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये गेले की वी हॅव टू यूज द रबर सोल्ड शूज, हँड ग्लोव्ज, हेल्मेट. ओके, ज्या इंडस्ट्रीमध्ये जातो इट डिपेंड्स अपॉन द इंडस्ट्री टू इंडस्ट्री काय काय आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यावे लागतात ते, राईट. सो दीज आर द केअर दॅट वी हॅव टू टेक. Next, procedure, prepare an data sheet showing the entire load along with the existing energy consumption by using the data collected in walkthrough audit. म्हणजे जो आपण प्रिव्हियस फेज 1 मध्ये आपण जो डेटा कलेक्ट केलेला आहे प्रश्न विचारून आणि मेजरमेंट घेऊन, राईट, तर त्याचा डेटा शीट फॉर्म करायचा आहे, टेबल फॉर्म करायचा आहे. आयडेंटिफाय द एरियाज फॉर ऑपॉर्च्युनिटीज ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. म्हणजे हा डेटा कलेक्ट केल्यानंतर सपोज फॉर एक्झाम्पल वर्कशॉप असेल, घर असेल, होम असेल किंवा इंडस्ट्री असेल, कॉरिडोरमध्ये जास्त वॅटेज आणि जास्त ब्राईटनेसचा जर लॅम्प लावला असेल, ओके, फिक्स केला असेल, तर आपण तिथं काय करू शकतो, आपण कमी वॅटेजचा किंवा कमी ब्राईटनेसचा रादर काय करू शकतो, तिथं लॅम्प फिक्स करू शकतो. सो हे आपल्याला प्लेस, प्लांट लोकेशन किंवा जिथं आपल्याला एनर्जी ऑडिट करायचं आहे तिथं आपण लिहितोच की प्लांट लोकेशन कुठं आहे, रेटिंग किती आहे. सो ते आपल्याला कळतं की लोकेशननुसार जर बल्ब ते प्रॉपर फिक्स केले नसतील आणि त्यामुळे एनर्जी सेव्हिंग होत नसेल किंवा एनर्जी कन्झम्पशन जास्त होत असेल तर हे आपण टेबलमध्ये बघितल्यावर आणि लोकेशन बघितल्यावर कळतं. सो वी कॅन आयडेंटिफाय द अपॉर्च्युनिटीज वेअर वी कॅन सेव्ह दी एनर्जी. नेक्स्ट, आयडेंटिफाय द एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स फॉर ॲडॉप्शन. म्हणजे कुठं आपण त्या टेक्निक्स इम्प्लिमेंट करू शकतो, बेनिफिशियल आहेत ते. अँड द लास्ट, एस्टिमेट द एनर्जी कन्झम्पशन आफ्टर द ॲडॉप्शन ऑफ आयडेंटिफाईड एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स.
सो ऑब्व्हियसली आपल्याला काय करायचं आहे, बिफोर रिप्लेसमेंट म्हणजे जे काय एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स आहेत, फॉर एक्झाम्पल जुने फिलामेंट लॅम्प असतील, CFL लॅम्प असतील, ते सगळे LED रिप्लेस करायचे असतील, तर जुने जे काय आहेत त्याचं कन्झम्पशन, त्याचं जे काय वर्किंग आवर्स आहे, त्याचं कन्झम्पशन आहे, त्याचं रेटिंग आहे, ह्याचा डेटा आपल्याला तयार करावा लागेल एका दिवसासाठी, परत महिन्यासाठी, राईट. सो सगळं रिप्लेस करायच्या आधी आपल्याला त्याचं एनर्जी कन्झम्पशन बघायला पाहिजे पर डे किंवा पर मंथचं. आणि नेक्स्ट काय करायला पाहिजे, जेव्हा आपण रिप्लेस करू, राईट, CFLच्या जागी LED बसवले, ओके, रेग्युलेटरच्या जागी इलेक्ट्रिकल रेग्युलेटरच्या जागी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर बसवलं, तर ते बसवल्यानंतर एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस त्याचं कन्झम्पशन आपल्याला काढायचं आहे पर मंथचं किंवा पर डेचं. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये डिफरन्स दिसायलाच पाहिजे. देन अँड देन दॅट विल बी दी सक्सेसफुल एनर्जी ऑडिट आपण म्हणू शकतो. ओके, नाव दीज आर द टेबल्स विच वी हॅव टू मेक. एनर्जी कन्झम्पशन ऑफ एक्झिस्टिंग इन्स्टॉलेशन, जसं सांगितलं की त्याच्यामध्ये नेम ऑफ द इक्विपमेंट, डिव्हायसेस, रेटिंग, क्वांटिटी दॅट इज नंबर, टोटल पॉवर इन किलोवॅट, ऑपरेटिंग अवर्स इन अ डे, एनर्जी कन्झ्युम्ड पर डे इन किलोवॅट, एनर्जी कन्झ्युम्ड पर मंथ इन किलोवॅट. हा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते आपल्या घरामध्ये, ओके, सो आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपण आपल्या घराचंही करू शकतो एनर्जी ऑडिट, बट दॅट इज अ व्हेरी शॉर्ट टर्म एनर्जी ऑडिट. ओके, सो इथं आपण फॉर एक्झाम्पल नेम ऑफ द इक्विपमेंट CFL असतील आपल्याकडे, ओके, सो वी कॅन राईट CFL. रेटिंग असेल 20 वॅट असेल, ओके, 20 वॅट असेल आणि ते कोरिडोअरमध्ये लावलं असेल, ओके, इथं लोकेशन लिहायला पाहिजे, रेटिंग लिहिलं आपण, क्वांटिटी सपोज 1 असेल, टोटल पॉवर इन किलोवॅट 20 आणि ऑपरेटिंग अवर्स इन अ डे, सो फॉर एक्झाम्पल 6 आवर्स असतील, तर सो दॅट 20 × 6 असं केलं आपण आणि पर डेचं कन्झम्पशन काढलं, तसंच पर मंथचं कन्झम्पशन काढलं, तर हा डेटा आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचा आहे. सो हे झालं CFLचं झालं. तसंच आपण इलेक्ट्रिकल रेग्युलेटरचं करू शकतो किंवा जो फ्रीज आहे, राईट, सो फ्रीजसुद्धा आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो एनर्जी. 2 स्टार रेटिंगचा फ्रीज असेल तर तो आपण रिप्लेस करू शकतो 4 स्टार रेटिंगने, तर त्याचं कन्झम्पशन ऑब्व्हियसली कमी असणार आहे. सो अशा प्रत्येक इक्विपमेंटचं काय करू शकतो, जे सध्या एक्झिस्टिंग आहे त्या प्लेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये असेल, कॉलेज किंवा वर्कशॉप असेल, इंडस्ट्री असेल किंवा होम असेल, म्हणजे सध्याचा लोड आपण इथं कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचं कन्झम्पशन पर मंथ. आता नेक्स्ट काय आहे, टेबल बी, एनर्जी कन्झम्पशन विथ एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स, राईट. सो आता इथं नेम ऑफ द एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट आले. आधी काय होतं, नेम ऑफ द इक्विपमेंट म्हणजे एक्झिस्टिंग आपण म्हणू शकतो, जिथं CFL घेतलं होतं. आता आपल्याला तो CFL रिप्लेस करायचा LED म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन टेक्निकच झाले. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, LED, त्याचं रेटिंग ऑब्व्हियसली काय असणार आहे, ह्याच्यापेक्षा कमीच असणार आहे, कारण लोकेशन बघून आणि आपण काय करतो की वॅटेज बघून काय करतो, बल्ब घेतो. बट इन आर एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट subject we have to choose lamp not by its wattage but by its lux level. म्हणजे त्याचं ब्राईटनेस बघून आपल्याला काय करावं लागतं, लॅम्प चूज करावे लागतात. सो बेसिकली कोरिडोअर असेल तर तिथं आपल्याला कमी लक्स लेवलचं चालू शकतं. सो कमी लक्स लेवल जर घेतलं तर त्याचं वॅटेज काय येतं, ऑब्व्हियसली कमी येतं. सो हे रेटिंग, क्वांटिटी, टोटल पॉवर, ऑपरेटिंग अवर्स, एनर्जी कन्झ्युम्ड पर डे, एनर्जी कन्झ्युम्ड पर मंथ, राईट. सो अशा पद्धतीनं काय करू शकतो आपण, हे टेबल तयार करू शकतो. आणि ऑब्व्हियसली ह्या 2 टेबलमध्ये डिफरन्स दिसायला पाहिजे. म्हणजे पहिला जो टेबल A आहे त्याचं कन्झम्पशन हे जास्त असणार आहे, दुसरा जो टेबल आहे त्याचं कन्झम्पशन काय पाहिजे, कमी पाहिजे. देन अँड देन दॅट इज अ गुड एनर्जी ऑडिट आपण म्हणू शकतो. ओके, नाव रिझल्ट. आता आपण ह्याच्यामध्ये काही केलेलंच नाही, फक्त आपण काय बघितले, वी हॅव सीन दी फॉर्मॅट्स विच वी रिक्वायर्ड फॉर कंडक्टिंग दी एनर्जी ऑडिट फेज 2. ओके, सो ते रिझल्ट डेटा आपण तसंच पेंडिंग ठेवूया. कन्क्लुजन. ओके, सो रिझल्ट काय पाहिजे, ऑब्व्हियसली रिझल्ट हा पॉझिटिव्हच पाहिजे. म्हणजे बाय कंडक्टिंग दिस एनर्जी ऑडिट आपण काय म्हणू शकतो की देअर विल बी अ एनर्जी सेव्हिंग. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, जर एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस बसवायचे असतील देन वी हॅव टू पे मोर फॉर एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस. जर डिव्हायसेस इफिशियंट असेल तर ऑब्व्हियसली त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. बट कन्क्लुजन काय आहे, बाय डुईंग दिस, by replacement conventional equipment with the energy efficient equipment we can achieve the energy saving. Okay, so this is energy audit.
Thank you for watching this video.